नमस्कार. दिवाळीची चाहूल लागली आहे आणि ह्या सणाची मंगलमय सुरुवात होते वसुबारसने. आज आपण ही सुंदर पूजा नेमकी कशी करायची तेच पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. आपल्याकडे खूप सुंदर म्हण आहे नाही का? दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. ही म्हण सगळं काही सांगून जाते. म्हणजे दिवाळीचा खरा आरंभ होतो तो आपल्या गाई म्हशींची पूजा करून, त्यांना ओवाळून. आपल्या संस्कृतीत पशुधनाला किती मान आहे हेच यातून दिसतं. अगदी बरोबर. वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. ह्याच दिवशी आपण सणाचा पहिला दिवा लावतो आणि खऱ्या अर्थाने त्या मंगलमय वातावरणाची सुरुवात होते. पण ही पूजा आपण का करतो? यामागे नक्की काय महत्त्व आहे? चला जरा खोलात जाऊन बघूया. या पूजेच्या मुळाशी आहे आशीर्वाद आणि कृतज्ञता. असं म्हणतात की ही पूजा केल्याने घरात भरभराट येते. म्हणजे अन्नधान्याची, धनाची कमतरता कधीच भासत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबात सुख समृद्धी कायम टिकून राहते. किती छान आहे ना हे? चला तर मग, आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. ही पूजा नेमकी करायची कशी याची तयारी आपल्याला वसुबारसच्या सकाळपासूनच सुरू करायची आहे. एक पवित्र वातावरण तयार करायचंय. सकाळच्या तयारीचे 4 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून स्नान करायचं. मग आपल्या घरातल्या देवांची पूजा करायची, जी आपण रोज करतो. त्यानंतर दारात एक सुंदरशी रांगोळी काढून घराचं स्वागत करायचं. आणि हो, घराच्या आजूबाजूला दिवे लावायला विसरू नका. त्यानेच तर सणाचं वातावरण तयार होतं. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं करायचं, पण कधी? आपल्या सगळ्या विधींमध्ये वेळेला खूप महत्त्व असतं, बरोबर? मग प्रश्न येतोच की ही पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता? हे बघा, हा मुहूर्त पंचांगानुसार ठरतो. ही पूजा शक्यतो प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी केली जाते. ही वेळ द्वादशी तिथी सुरू झाल्यावर येते. सोप्या भाषेत सांगायचं तर योग्य वेळी पूजा केल्याने तिचं फळ जास्त मिळतं असं मानलं जातं. तर सकाळची तयारी झाली, मुहूर्तही कळला. आता येतो या सोहळ्याचा मुख्य भाग. तो म्हणजे गाय आणि तिच्या वासराची पूजा. ही केवळ एक पूजा नाहीये, तर एक अत्यंत आदराची आणि श्रद्धेची भावना आहे. चला बघूया हे कसं करायचंय. सगळ्यात आधी गाय आणि वासरू या दोघांना ओवाळायचं, ज्याला आपण औक्षण म्हणतो. मग त्यांच्या कपाळावर आदरानं कुंकू लावायचं. त्यांना सुंदर हार आणि ताजी फुलं अर्पण करायची. आणि हो, फक्त गाय वासरूच नाही, तर बैलाचीही सजावट करून त्याची पूजा केली जाते. तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आता प्रश्न येतो, ही पूजा कुठे करायची? तर यात खूप छान सोय आहे. तुमच्या घरी जर गुरं असतील तर तुम्ही ही पूजा घरच्या घरी करू शकता. पण समजा तुम्ही शहरात राहता, मग काय? काहीच हरकत नाही. तुम्ही जवळच्या कोणत्याही गोशाळेत जाऊनही ही पूजा करू शकता. भावना महत्वाची आहे. पूजा झाली. आता येतो या विधीचा शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा भाग. तो म्हणजे नैवेद्य. काहीतरी अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. आणि वसुबारसला खास नैवेद्य असतो, तो म्हणजे पुरणपोळी. हो, ही गोड पुरणपोळी गाय, वासरू आणि बैल या तिघांनाही अगदी प्रेमाने खाऊ घातली जाते. हा त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक गोड मार्ग आहे. शेवटी हा सगळा विधी म्हणजे बळीराजाच्या पोशिंद्यांना दिलेली एक आदरांजली आहे. म्हणजे कोण? तर आपले शेतकरी बांधव, ज्यांच्यावर अवलंबून आहेत ते पशुधन. त्यांच्याशिवाय शेती अपूर्ण आहे. ही त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची एक छोटीशी पण खूप मोलाची भावना आहे. आणि हा विचार आपल्याला नक्कीच करायला हवा. वसुबारस सारख्या परंपरा आपल्याला काय शिकवतात? ते आपल्याला निसर्गाशी, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक जीवाशी जोडतात. आपण एकटे नाही, तर एकमेकांवर अवलंबून आहोत, ही एक खूप सुंदर आठवण या सणातून आपल्याला मिळते. अशाच अधिक आध्यात्मिक माहितींसाठी अध्यात्म विचार या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.